नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या फिल्मी फंडे चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, चतुर फडके हे जर नाव ऐकलं आपण तर आमच्या जन्मापूर्वी एक काळ त्यांनी गाजवलेला आहे. गीत रामायणाच्या माध्यमातून रामायण एक वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट केलेलं आहे आणि या गोष्टीला 69 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 70व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे आणि त्याच्या निमित्ताने एक चित्रपट काढला जातो आणि तुम्ही बाबूजींचा रोल करताय. काय म्हणजे पहिली भावना काय की कशा पद्धतीने हा रोल तुमच्यापर्यंत आला? आणि नाही, मुळात मला थोडीशी ह्याच्यात दुरुस्ती अशी करावीशी वाटते की 69वं वर्ष गीत रामायणाला आहे म्हणून त्या अनुषंगाने हा चित्रपट होत नाहीये. हा चित्रपट हा चित्रपट करायचं घाट घातलाच होता योगेश देशपांडेंनी आणि त्या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. त्या चित्रपटाची प्रक्रिया अख्खी शूटिंगची कंप्लीट झाली आणि आता तो चित्रपट 1 मेला रिलीज होतोय. आणि आज काय म्हणतात त्याला की सुदैवाने योगायोग जुळून आला असा की 1 एप्रिल 1955 साली गीत रामायणाला सुरुवात झाली. त्याला 69 वर्ष पूर्ण झाली. तर आम्ही सुद्धा ग्राउंड इव्हेंट पब्लिसिटीसाठी म्हणा किंवा लोकांसमोर येण्यासाठी आजचा दिवस निवडला की या दिवशी चांगला मुहूर्त वेगळा निघाला. या दिवशी याचं औचित्य साधून आपण प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी सांगायचं होतं आणि त्यांना सांगूया की तुम्ही हा चित्रपट बघायला या. नाही, बापूजींचा चित्रपट आहे त्या प्रसंगाला अनुभवायचं, कारण की आताच्या पिढीतले कोणी तो अनुभव घेतलेला नाहीये. तुम्ही कशा पद्धतीने त्याला सामोरे गेलेला की कशा पद्धतीने हँडल केलेलं? अर्थातच बाबूजी म्हटलं की आपल्या समोर येतात ती त्यांची गाणी, पण त्यांच्या आयुष्यात जे कठीण प्रसंग त्यांना अनुभवावे लागले त्याविषयी आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. की म्हणूनच जेव्हा योगेशने असं ठरवलं की आपल्याला त्यांच्या आयुष्यावरती चित्रपट करायचा आणि मला त्याच्यात कास्ट केलं तेव्हा मला खरंच खूप मी स्वतःला खूप भाग्यवान मला वाटू लागलं, स्वतःला समजू लागलो. याचं कारण खूप अत्यंत निरलस निस्वार्थी बुद्धीने त्यांनी त्यांचं आयुष्य जगलेलं आहे आणि त्यांच्या कलेप्रती 100% त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे गाण्यावरती अतोनात प्रेम, संगीतावर अतोनात प्रेम आणि इतकी मधुर गाणी त्यांनी दिलेली आहेत की आमच्या आधीची अख्खी पिढी त्यांच्या संगीतावरती खरं तर मोठी झाली आणि पुढच्याही अनेक पिढ्या आय एम शुअर की त्यांना ते गाणं जे आहे ते लुभावत राहील. बरोबर. त्यामुळे अशा व्यक्तीची भूमिका मला करायला मिळते याचा मला खरंच खूप आनंद आहे. आणि तो जो प्रसंग आहे म्हणजे आता गीत रामायण सगळ्यांना माहिती आहे, पण ते गीत रामायणच्या माध्यमातून त्यांनी सादर केलं. मग ह्या गीत रामायण त्यांचा एक जो कला होती, ही जी प्रेझेंटेशन होती, ते तुम्ही कसं साध्य केलंय? नाही, त्याच्यामध्ये गीत रामायणाचा एक प्रसंग आहे. कसं आहे की म्हणजे आता जसं आपल्याला गीत रामायण वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण माहिती आहे तसं आधुनिक वाल्मिकी म्हणजेच अर्थात गदी माडगुळकर यांनी गीत रामायण जे अख्खं रामायण होतं त्याला आत्ताच्या भाषेमध्ये खूप छान पद्धतीने कवितेमध्ये बांधलेलं आहे आणि त्याला साथ दिली आहे संगीताची ही सुधीर फडके आणि हे सगळं अख्खं प्रोडक्शन जे आहे ते ऑल इंडिया रेडिओनी त्याला प्रोड्यूस केलं आणि ते 1 वर्षाचा त्यांनी तो उपक्रम चालवला आणि जवळजवळ 56 आठवडे त्यांनी ते गीत रामायण दर रविवारी सादर केलेलं आहे. बरोबर. असा हा गीत रामायणाचा वेगळा उपक्रम जो ऑल इंडिया रेडिओने राबवला, तर तो एक प्रसंग आहे बाबूजींच्या आयुष्यातला. बरोबर आहे, पण सगळ्यात मोठा आहे तो. प्रसंग. आणि आता म्हणजे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षकांना काय काय बघायला? बाबूजी आम्हाला माहिती आहेत गायक आहेत, एक चांगलं त्यांनी गीत रामायण केलं किंवा अनेक मराठीतले अनेक प्रासंगिक गाणी त्यांनी लोकांना दिलेले आहेत, परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचं खाजगी आयुष्य असेल, जीवन असेल, फॅमिली जीवन असेल, हे काय बघायला मिळणार? अर्थातच बघायला मिळणार. म्हणजे या चित्रपटातून तुम्हाला अगदी बाबूजी लहानपणी कोल्हापूरमध्ये कुठे राहत होते, कसे राहत होते, त्यांच्या आईवडिलांचे त्यांच्यावर काय संस्कार झाले, तिथपासून ते गाणं कसं शिकले, त्याच्यानंतर त्यांची जी काय म्हणतात त्याला प्रवास त्यांचा सुरू झाला आणि ते कुठपर्यंत पोहोचले जाऊन आणि कुठून परत आले महाराष्ट्रात, हा सगळा जो त्यांचा प्रवास आहे तो सगळा प्रवास तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार. मग नुसते गोड गोड प्रसंगच बघायला मिळणार का त्यांचे स्ट्रगल किंवा त्यांचे काही वाईट अनुभव? अर्थात काय आहे, बायोपिक म्हटलं ना की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रसंग तुम्हाला घ्यावेच लागतात. त्याच्यापेक्षा ती येतातच. बरोबर आहे, ओघाने. कारण आणि आपल्याला फक्त त्यांची सांगीतिक बाजू ही लोकांना माहिती आहे. ज्यांनी त्यांचे इंटरव्ह्यूज ऐकले असतील त्यांना कदाचित त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं हे सगळं नंतर कळलं असेल, पण
आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून मात्र या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी अनुभवल्यात त्या तुम्हाला पाहायला मिळतात. 1 मेला सुरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट रिलीज होतोय. तर माझी मनापासूनचे तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा. 1 मे 2024. सुधीर फडके बापूजींवर जो चित्रपट तयार होतो, बापूजींचा रोल करतायत बर्वे सर आणि त्यांच्या पत्नीचा रोल तुम्ही करताय, म्हणजे बापूजींच्या पत्नीचा रोल करताय. काय फिलिंग आहे? खूपच छान वाटतं याचं कारण म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून मला खरोखरच त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊन जगता आलं. आणि याहून सुंदर दुसरं कारण बाबूजी हे महाराष्ट्राला लाभलेल्या अनेक रत्नांपैकी बरोबर आहे, प्रश्नच भारताला नाही, लाभलेले, प्रश्नच नाही. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेले आपण म्हणूया आणि भारताला लाभलेले. तर त्याच्यामुळे त्यांच्या प्रवासामध्ये माझा एक वाटा आणि साधा सुद्धा नाही तर त्यांच्या पत्नीची भूमिका साकारता येते याहून दुसरा आनंद नाही. हा बायोपिक आहे, म्हणजे बाबूजींच्या जीवनातले चढ उतार, चांगले प्रसंग, वाईट प्रसंग हे सगळे आहेत. त्यांच्या फॅमिलीबद्दल जास्त म्हणजे आपल्या पिढीला, कारण की आपल्या जन्माच्या आधीपासून त्यांचं हे आहे. आणि गीत रामायण हे त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. रामायण सगळ्यांनाच माहिती आहे, तुला माहिती, मला माहिती, आपल्या आजोबांना पंजोबांना माहिती, पण एक वेगळ्या पद्धतीने गीत गाण्यांच्या माध्यमात मारलं आणि गदिमांच्या त्या ह्याच्यामध्ये. तर फॅमिलीच्या बॅकग्राऊंड्सबद्दल जे डिटेल्स काढावे लागले हे कितपत आणि त्याच्यात ढालून घ्यायला म्हणजे त्यामध्ये किती हे लागलं. एक सांगू का, सगळ्यात मोठा आमच्याकडे प्लस पॉईंट होता तो म्हणजे श्रीधरजी स्वतः. ओके. म्हणजे श्रीधर फडके यांनी इतक्या गोष्टी त्यांच्याकडून आलेल्या आहेत, तर त्यामुळे फॅमिलीमधलाच म्हणजे बाबूजींच्या पुत्रांनी बाबूजींबद्दल बोलणं याहून आणखीन व्हॅलिडेशन काय काहीच नसणार आहे. बरोबर आहे. आठवणींना किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही चढउतारांना त्यांना सामोरं जायला लागलं किंवा गाणी बनवताना वेगवेगळ्या गाण्यांच्या काही धमाल आठवणी होत्या किंवा गीतरामायणाच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की गीतरामायण ही एक अजरामर कलाकृती गदिमा आणि बाबूजी यांनी एकत्र येऊन केली. पण गदिमा आणि बाबूजींचे किती खटके उडलेत त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये धमाल सगळ्या आठवणी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना स्पर्श करत करत हा सिनेमा पुढे जातो आणि त्याच्यामधून बाबूजींचा त्यांचा अख्खा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न. मगाशी तोच मी विषय मांडला होता की बाबूजींबद्दलचं सगळं गुडी गुडी दाखवलं जाणार आहे का, असेही प्रसंग चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक प्रसंग असतात. मी मुळात सांगू, त्यांचं आयुष्य हे खरोखरच इतकं म्हणजे अडचणीचं होतं. त्यांना एका कलाकाराला ज्या मानसिक त्रासातून किंवा ज्या गरिबीमधून हलाखीच्या परिस्थितीमधून वर यायला लागतं ते सगळे प्रसंग ह्याच्यामध्ये आहेत. पण बाबूजी हे मुळात इतके सभ्य आणि सुशील आणि त्यांचं अख्खं घर इतकं संस्कारित आणि इतकं सुंदर होतं की ती सादगी, तो साधेपणा, तो प्रामाणिकपणा हा तुम्हाला सिनेमावर जाणवणार आहे. म्हणजे उगीच सिनेमा बनवायचा म्हणून काहीतरी कुठल्या तरी याची फोडणी टाकली असं ते काय म्हणतात आपण आजकाल म्हणतो सिनेमॅटिक लिबर्टी नावाचा जो एक विचित्र प्रकार आलाय तसं काही नाही. आम्हाला मुळात मला तसं कळत नाही आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं योगेशला सुद्धा प्रामाणिक राहायला जास्त आवडतं. हां, आता सिनेमामध्ये आता एखादा टक्का ठीक आहे. हां, त्याच्या मांडणी करताना काही गोष्टींना, कारण त्या तेव्हा खरंच कशा घडल्या ते कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे ते आपल्याला योग्य वाटेल अशा पद्धतीने प्रत्येक दिग्दर्शक मांडत असतो. म्हणून खोट्या घटना घुसडण्याचा कुठलाही प्रयत्न किंवा प्रकार नाही झालेला. आणि गीत रामायणाबद्दलचा किती याच्यामध्ये आम्हाला प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे? गीतरामायण हा आहेच ना, म्हणजे गीतरामायण हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा जेव्हा अविभाज्य घटक आहे तेव्हा तो या सिनेमाचा सुद्धा असणार असते. त्यामुळे गीतरामायणाच्या वेळच्या अनेक आठवणींना उजाळा या सिनेमाच्या माध्यमातून मिळणार. बेसिक या संपूर्ण चित्रपटाचा किंवा बाबूजींच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा क्षण म्हणलं तर गीत रामायण. त्यांचं सगळ्यात मोठं प्रेझेंटेशन गीत रामायण. अयोध्येला गेलेली? मी नाही गेले अजून अयोध्येला. अनुभव नाही आलेला? नाही. आम्ही जाऊन आलो. वा आणि नंतर जाऊन आलो. परंतु ह्या चित्रपटाच्या माध्यमातून ती गाणी अनुभवण्यासाठी एकदा तरी नक्की जाऊन या. मला आवडेल की या चित्रपटाच्या निमित्ताने जर का आता जे राम मंदिर झालेलं आहे त्याच्या तिथे आम्हाला जर का गीतरामायणाचा कार्यक्रम करता आला तर त्याहून जास्त नशीब. मी एवढंच सांगेन की येत्या 1 मेला
आमचा लाडका सिनेमा स्वरगंधर्व सुधीर फडके हा सगळ्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होतो आहे. तर हा सिनेमा फक्त पाहायला नाही तर ऐकायला सुद्धा जरूर जा. बाबूजींचीच गाणी त्यांच्याच आवाजामध्ये तुम्हाला या सिनेमामध्ये ऐकता येणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही वेगळ्या गायकांनी ही गाणी डब केलेली नाही आहेत. तर ओरिजिनल गाण्यांचा आस्वाद तुम्हाला त्यांच्या आयुष्य कसं गुंफलं गेलं होतं आणि त्या गाण्यांच्या माध्यमातून ते तुमच्या डोळ्यांसमोर उलगडत जाईल. नक्की बघा. त्यामुळे गदिमांचा रोल करतोय हेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्यांची गाणी त्यांच्या कविता वाचत बघत वगैरे आम्ही मोठे झालेलो आहोत, आमच्या आधीची पिढी झाली आणि त्यांचा रोल अचानक आपण करावा इथपर्यंत जेव्हा संधी मिळते तेव्हा पहिल्यांदा आधी खरं तर स्थिमितच व्हायला होतं की आपल्याला हे सगळं जमेल का मुळात. कारण ज्या प्रतिभेचे ते आहेत, ज्या पद्धतीचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे, तर किमान त्यांच्या जवळपास तरी आपण जातोय की नाही, किंवा लोक जेव्हा ही भूमिका बघतील त्यांना हे गदिमा आहेत असं वाटेल की नाही, ही अशी पहिल्यांदा भीती तर नक्कीच वाटत होती. आणि त्याच्यानंतर मनापासून प्रयत्न केलेले आहेत. आता बघूयात ते लोकांना कितपत पसंत पडतात आणि किती आवडतं ते. अगदी मी नंतर बघितलं काही सिनेमे त्यांचे पूर्वीचे बघितले की ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतः भूमिका पण केलेल्या आहेत. मग त्यांनी लिहिलेली गाणी जी आहेत ते सिनेमे बघितले आणि त्याच्यानंतर त्यांची काही पुस्तकं वाचून काढली मी की एकतर पूर्णिया नावाचा त्यांचा एक जो पूर्ण काव्यसंग्रह आहे तो, नंतर त्यांची आणखी 4-5 पुस्तकं आहेत ज्या त्याच्यामध्ये त्यांच्या त्या माणदेशी किंवा आपलं माडगुळच्या आणि त्यांच्या शाळेच्या, नंतर कोल्हापूरच्या, नंतर मुंबईच्या प्रवासाच्या, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. मग त्याच्यामधून ते त्यांचं वागणं, त्यांचं जगणं, त्यांचं बोलणं, कशा पद्धतीने इंटरॅक्ट व्हायचं एकमेकांशी ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांचं म्हणजे दुर्दैवानं असं आहे की त्यांची कुठलीही मुलाखत किंवा त्यांचं कोणाशी कॉन्व्हर्सेशन गदिमा म्हणून हे कुठं यूट्यूबवरती वगैरे अवेलेबल नाही आहे. हे त्यांचं काम आहे पण ते नाही आहेत स्वतः गदिमा म्हणून बोलताना. तर त्यामुळं ते कसे बोलत असतील, कसे वागत असतील एकमेकांशी, ते थोडंसं मला इमॅजिन करावं लागलं. आणि ते इमॅजिन करताना या पुस्तकांमध्ये त्यांनी जे लिहिलेले संवाद आहेत त्यांचं आणि इंटरॅक्शन त्यांचं जे इंटरॅक्शन झालेलं आहे त्याच्यावर अंदाज बांधत करण्याचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना अपील एवढंच करेन की या दोन आपल्या मराठीतल्या खूप मोठ्या साहित्यप्रभूंना, शब्दप्रभूंना, स्वरप्रभूंना थिएटरमध्ये जाऊन नक्की अनुभवावं आणि त्यांनी ज्या पद्धतीचं आयुष्य जगलेलं आहे ते त्यांनी प्रत्यक्ष पडद्यावर बघावं आणि तशा पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करावा. त्यांची जी कमिटमेंट आहे साहित्याबद्दलची, जगण्याबद्दलची, मैत्रीबद्दलची, एकूणच ही जी कमिटमेंट जगण्याबद्दलची आहे, म्हणजे माणूस म्हणून तो आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कदाचित की गदिमा हे बऱ्यापैकी काँग्रेसचे MLA पण होते आणि आपले बाबूजी हे RSSचे कार्यकर्ते पण होते. म्हणजे सध्याच्या काळामध्ये आपण जर बघाल तर हे दोन वेगवेगळ्या टोकाचे आहेत. पण हे लोक जेव्हा एखादी कलाकृती करायसाठी समोर येतात तेव्हा या गोष्टी दोन्ही बाजूला असतात. त्याच्यामध्ये फक्त कलेला महत्त्व असतं आणि ती गरज आत्ताच्या काळाची पण आहे की हे तुमचे हेवे दावे बाजूला ठेवा, कलेच्या मध्ये तुम्ही कुठलंही राजकारण नका आणू आणि तुम्ही त्याच्यामध्ये फक्त ती कला म्हणून ती जास्तीत जास्त चांगली कशी होईल या दृष्टीनं त्याच्याकडे बघा. असा हा एक महत्त्वाचा संदेश यातून लोकांनी घेतला तर खूप बरं होईल असं वाटतं मला. मी चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे, त्यामुळे काय तुम्हाला प्रश्न अपेक्षित असेल तुम्ही विचारा. बायोपिक बनवताना खूप गोष्टी महत्त्वाच्या जसं लक्षात घ्यायला लागतं, वाचन असेल हे असेल. बाबूजींवरती बायोपिक करण्याचं कसं ठरलं? बाबूजींवरचा बायोपिक करण्याची इच्छा 4.5-5 वर्षापूर्वी पहिल्यांदा सुचली, वाटली. आणि एक तर मी खूप लहानपणापासून त्यांच्या गाण्यांचा चाहत आहे, आपण सगळेच जण आहोत, महाराष्ट्र त्यांचा चाहत आहे. पण मी संगीत शिकणारा थोडासा असल्यामुळे, त्यांच्या गाण्यांची वेगळी आवड असल्यामुळे, त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीनं त्यांनी जगलेत 81-82 वर्षाचं, त्यामध्ये असणारं त्यांची देशभक्ती, सावरकर प्रेम, संगीतप्रेम आणि अतोनात हाल अपेष्टा सहन करत त्यांनी दिलेलं महाराष्ट्रासाठीचं एवढं मोठं योगदान, हे मला वाटतं की एका बायोपिकचा विषय करणाऱ्या एका लेखक दिग्दर्शकाला भुरळ पडावी इतकं पुरेसं आहे. आणि त्यातून मला असं खूप वाटतं की नव्या पिढीला बाबूजींचं आयुष्य समजायला हवं, नव्या पिढीपर्यंत बाबूजींचं आयुष्य जायला हवं.
ते फक्त गाण्यामध्येच इतके सरस होते असं नसून ते व्यक्ती म्हणून सुद्धा अत्यंत सरस होते आणि त्यांचं व्यक्तिचित्रण प्रेक्षकांसमोर मांडणं हे ठरवलं होतं आणि त्यातनं हा चित्रपट केलेला आहे. चित्रपटामध्ये किती गाणी आहेत आणि किती चित्रपटातील गाण्यांविषयी विचाराल तर अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा विषय यामधला असा आहे की ते म्हणजे बाबूजींच्या मूळ स्वरातली मूळ गाणी आम्ही वापरतोय आणि साधारण 26-27 गाणी आहेत जी बाबूजींच्या मूळ आवाजात, आशाबाईंच्या मूळ आवाजात, लता मंगेशकरांच्या मूळ आवाजात, किशोर कुमारांच्या मूळ आवाजात तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना काय सांगाल, काय अपेक्षा? प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की 1 मे हा दिवस आम्ही निवडला आहे त्याचा प्रदर्शनाचा. महाराष्ट्र दिन आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातल्या इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं व्यक्तिचित्रण तुम्हाला बघायला मिळतं आहे आणि ते सादर करण्याची आम्हाला संधी मिळते. ही खूप भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही भरभरून संख्येनं चित्रपटगृहात जा आणि मला वाटतं की हा चित्रपटगृहात जाऊनच पाहायला हवा, कारण बाबूजींचं प्रत्येकाला आवडणारं हवं हवंसं गाणं जेव्हा 5.1 सराउंड सिस्टीममध्ये तुम्ही थिएटरमध्ये ऐकाल आणि बाबूजींचा त्याच ताकदीचा स्ट्रगल जेव्हा तुम्ही अनुभवाल त्यावेळी तुम्हाला नक्की लक्षात येईल की हा चित्रपट पडद्यावर पाहण्यासाठीच जन्माला आलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र व्यापून टाकण्यासाठी महाराष्ट्र दिनी हा चित्रपट आम्ही घेऊन येतो. मला वाटतं हा सिनेमा एक अस्मरणीय अनुभव होता आणि मराठी मला वाटतं पूर्ण सिनेमासृष्टीत हा सिनेमा एक नक्की वेगळं स्थान स्थापन करणार आहे आणि हा सिनेमा करण्यामागचं खरं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह होतं की एक जी परंपरा आहे, लेगसी आहे, जसा PNGची लेगसी आहे गेले 190 वर्षांची, अशीच बाबूजींची लेगसी आणि मराठी संगीत, मराठी कलाकृती ही एक पुढे जपून ठेवणं आणि लोकांसमोर ती सादर करण्याची एक प्रयत्न म्हणून सिनेमा आम्ही खरं केला आहे. ह्याच्यामागे करताना उद्दिष्ट पैसे कमवणं किंवा याच्यातनं हाही नव्हतं आणि नाही आहे. ह्याच्यातनं एक चांगली कलाकृती लोकांसमोर पोचेल आणि त्यामुळे जुनी गाणी म्हणजे आशा, लता, गरिमांची जुनी गाणी त्याच HMVकडनं याचे राईट्स घेऊन संगीत, मराठी संगीत काय आहे हे लोकांपर्यंत पोचवणं आणि स्वरगंधर्व बाबूजी तर सगळ्यांना माहिती आहेत, पण त्यांची जी कथा आहे ती फक्त एक कथा सुखाची किंवा कथा फक्त सक्सेसची नाही आहे, पण ते कथात बराच चढ-उतार आहेत. एखाद्या माणसाला जेव्हा काही ठोकर मिळते आणि त्यातनं माणूस वरती कसा येतो हे लोकांसमोर ठेवायचा प्रयत्न होता आणि एक सिनेमा म्हणजे की ज्यामध्ये कला आहे, गाणी आहेत आणि ज्या मुख्य स्टोरी आहे आणि हा प्रत्येकाला सिनेमा आवडेल ह्याच्यातनं हा सिनेमा तयार केला गेला होता आणि मला खूप आनंद वाटतो की आता सिनेमा बघितल्यावरती जी आमच्या डोक्यात विचार होते तसाच सिनेमा झालेला आहे. पूर्ण कास्टिंग सुरेख झालेलं आहे. प्रत्येक कलाकाराचं काम खूप अप्रतिम आहे आणि संगीत आहे आणि विषय एवढा मोठा आहे की जसा म्हणतो आम्ही की हा विषय महाराष्ट्र व्यापून टाकेल असाच विषय आहे. त्यामुळे मला खात्री आहे की हा विषय सगळ्यांना आवडेल आणि PNGकडनं मला एवढंच एक होतं की एक चांगला उपक्रमला हातभार लावणं आणि एक परंपरा पुढे चालू ठेवणं हे 2 खरे उद्दिष्ट होते. काही जुनी सर, हा जो चित्रपट तयार होतो आहे, ह्या चित्रपटातील जे काय ऑथेंटिकेशन आहे हे तुमच्याकडे जे आहे, कितपत तुम्ही ह्याच्याकडे बघताय, कशा पद्धतीचं आहे? ऑथेंटिकेशन आहेच, म्हणजे बहुतेक प्रसंग जे आहेत ते तसे घडलेले आहेत. बाबूजींनी स्वतः सांगितलेले प्रसंग आहेत, माझ्या आईनी सांगितलेले प्रसंग आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये काही फारसं हे नाही आहे. आता ते कशा प्रकारे मांडले गेलेत हा वेगळा, पण ते सिनेमाच्या दृष्टीने हे असतं. तर त्यामुळे पिक्चर चांगला झालेला आहे, छान आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मी निर्मात्यांना सांगितलं होतं की तुम्ही बाबूजींचीच गाणी ठेवा आणि ते त्यांनी मान्य केलं आणि बाबूजींनी स्वतः गायलेली किंवा त्यांच्या संगीत दिग्दर्शनाच्या मार्गदर्शनात आशाबाईने गायलेली, लताबाईने गायलेली आणि सुमनताईंची गाणी आहे. आज 70 वर्षानंतर म्हणजे एक कोणीतरी चालना एखाद्या गोष्टीला मिळतीये. गीत रामायण 17 वर्षापूर्वी बाबूजी 69 वर्ष 19 वर्ष पूर्ण झालं, 17व्या वर्षी आपण पदार्पण करतोय. इतक्या वर्षानंतर त्या गोष्टींना उजाळा मिळतोय. म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आमच्या सारख्यांना म्हणजे ते आम्ही काय गीत रामायण ही अलौकिक कलाकृती गदिमा आणि बाबूजींची आहे. त्यामुळे जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत गीत रामायण राहणार आहे आणि प्रत्येक पिढीला ते आणि ते इतकं ते सुंदर झालेलं आहे सगळं. त्यामुळे त्याला हेच नाहीये, म्हणजे
गीत रामायणासारखं परत काही होणार, गीत रामायण परत नाही होणार, परत इतर काही राहणार. होईल, गीत रामायण परत नाही होणार. आता त्या काळात केलेलं गीत रामायण 70 वर्षापूर्वी म्हणजे ऑडिओ किंवा त्याच्यातलं हे आता काही पुन्हा नवीन टेक्निक वापरून करणार नाही त्यातच नाही नाही, ती जी निर्मिती असते ना, हां. प्रतिभा ती तुम्हाला निर्मिती करून देते, ती तशी होणार नाही परत. मित्रांनो, एक वेगळा अनुभव म्हणजे आपण आपल्या पिढीतल्या लोकांना हा एक वेगळा अनुभव आहे, तो अनुभवण्यासाठी 1 मेला हा पिक्चर रिलीज होतोय. हो हो. त्यामुळं प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा? आम्हाला प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुम्ही बाबूजींवर अलोट प्रेम करता आहात. बाबूजी सर्व दृष्टीने त्याच्यात तुम्हाला दिसतील. म्हणजे बाबूजी गायक, संगीतकार, त्यांचे लहान तरुणपणात झालेले हाल अपेक्षा, त्याच्यातनं ते पुढे आलेले, वरती आलेले, संघाचे स्वयंसेवक, सावरकरांचे निस्सीम भक्त, दादरा नगरहवेलीचा मुक्तीसंग्राम, हे सर्व त्याच्यात आहे. तर आपण अवश्य बघा. पहिलं गाणं आज रेकॉर्ड होऊन 69 वर्ष पूर्ण होऊन 70वं वर्ष लागतं. 69 वर्ष ज्या गीत रामायणाने आपल्याला वेड लावलं, गदी माडगुळकर, सुधीर फडके यांची ही अजरामर कलाकृती, त्याचा प्रभाव, त्याचं आपल्या मनात असलेलं स्थान हे यत्किंचितही कमी झालेलं नाही. या गीत रामायणाच्या आजच्या या 70 वर्षाच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण हा सोहळा इथे खास आयोजित केलेला आहे. आणि मी योगेश देशपांडे आपल्यापैकी बरेच जणांना कदाचित कल्पना असेल. टीमच्या वतीनं स्वागत करतो. आजचा दिवस खरं तर फार महत्वाचा आहे. मला वाटतं मी फक्त 1-2 मिनिटांमध्ये मला फोन येत होता. श्री अधीर गडबाळे सर इथे आले असतील तर त्यांनी कृपया इथे समोर यावं. आकाशवाणीच्या वतीनं सहसंचालक पुणे केंद्राचे. मी तुमचा फोन शकलो कारण मी बघितलं नाव तुमचं. प्लीज केलं. तसंच आकाशवाणीचा वारसा सांगणाऱ्या त्यांच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा मी आमंत्रित केलंय, कारण आज त्यांच्या रूपानं आणि यांच्या रूपानं तो दिवस कदाचित जास्त संस्मरणीय ठरेल असं मला वाटलं. खरं तर गेली 4-5 वर्ष हा सिनेमा करण्याच्या विचारामध्ये असताना मी त्याची तयारी सुरू केली, त्याचा रिसर्च सुरू केला होता. प्रिसाइजली 2019 साली जेव्हा मी आणि श्रीधरजींनी एकत्र एक कार्यक्रम केला होता बालगंधर्वला, अक्षय सापडतील बाबूजी, मी प्रयत्न तरी करीन. कारण एक तर लहानपणापासून बाबूजींचं ऐकलेलं संगीत, त्यांची गाणी, मुळात थोडंफार संगीत वाद्य शिकलेले असल्यामुळे शालेय कॉलेजच्या वयामध्ये थोडं ते बाबूजींच्या गाण्यांशिवाय कुठलाच कार्यक्रम पूर्ण होऊ शकत. त्यांच्या आयुष्यामध्ये असणारा संघर्षमय प्रवास, म्हणजे बाबूजींनी ज्या पद्धतीचा संघर्ष केलाय, ज्या हालापेक्षा सोसल्यात, त्या मला असं वाटतं की त्या शक्यतो कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत असं म्हणावं इतपत संघर्ष त्यांनी. सर्वसामान्य व्यक्ती त्यांचे कार्यक्रम अटेंड केलेल्या, पुण्यामध्ये कार्यक्रम होत असताना मग ते अगदी दगडूशेठ हलवाई गणपती महोत्सव असो किंवा कुठलाही गणेशोत्सवातला कार्यक्रम असो, अशा कार्यक्रमांमध्ये, गीत रामायणांच्या कार्यक्रमांमध्ये विविध लोक ज्यावेळी भेटी द्यायच्या त्यावेळी मी अगदीच म्हणजे लहान असेल, त्यामुळे मला ते आठवतही नाही की कशा पद्धतीनं तो कार्यक्रम होत होता. गरजेचं असतं असं मला वाटतं. आणि त्या पिढीला सुद्धा फक्त रियालिटी शो मधलं हे गाणं म्हणजे बाबूजी हे माहिती होऊ नयेत ही माझी इच्छा होती. म्हणून आपण अभ्यास करून ती जबाबदारी स्वीकारायला हवी की त्यांना योग्य पद्धतीनं चित्रपट हे माध्यम जर आपण निवडलेलं आहे तर शक्य तेवढा रिसर्च आपण करायला हवा, अभ्यास करायला हवा. आणि खरंच सांगतो, 3 वर्ष मागची मी या प्रोजेक्टशिवाय बाकी काहीही केलेलं नाहीये, हे अगदी प्रामाणिकपणे सांगतो. वा, खरं
अखेरीस आज गीत रामायणातलं पहिलं गाणं आकाशवाणीवरून प्रक्षेपित झालं. त्याला 69 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर श्रीधर, मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातला सुद्धा हा एक भाग्ययोग आहे की त्याची सुरुवात आपण लहान होतो त्यावेळेला, तरी सुद्धा एक काही इम्प्रेशन त्यावेळेलाही मनावर उमटलेलं. गीत रामायणाच्या पहिल्या गाण्याची खरंच गोष्ट गमतीशीर अशी आहे की त्यावेळेला पुण्यात म्हणजे या प्रोजेक्टचं स्वरूप इतकं चमत्कारिक होतं की गदिमा आणि बाबूजी हे त्या काळात इतके बिझी होते, त्या दोघांनी वेळ काढून एकत्र येणं, एक प्रत्येक आठवड्याला गाणं लिहिणं, त्याला बाबूजी चाल लावणं, ते रेकॉर्ड होणं आणि प्रक्षेपित होणं, या सगळ्या पायऱ्या दर आठवड्याला नव्याने कराव्या लागायच्या. म्हणजे एक प्रकारची ही विलक्षण कसरत होती. 56 गाणी आणि दर आठवड्याला नवीन गाणं, नवीन पात्राच्या तोंडी, सगळ्यात तो वेगळाच प्रकार होता. तर पहिलं गाणं गदिमांनी लिहून ते माणिकबाईंच्याकडे, मला वाटतं माणिकबाई त्यावेळेला टिळक रोडला राहत असत, माणिक वर्मा, खजिरा महाल विहिरीच्या जवळ. हा, आणि त्यांच्या घरी पारिजातक नावाची एक गदिमांनीच लिहिलेली संगीतिका होती. त्याचं रिहर्सल चाललेली होती, म्हणजे त्यातले सगळे कलाकार वगैरे. गदिमा तिथं गेले कारण संध्याकाळी ते फिरायला वगैरे बाहेर पडायचे, आणि त्यांनी ते गाणं तिथे एकदा वाचून दाखवलं. सगळ्यांना आवडलं आणि बाबूजी म्हणले की आता रात्री आकाशवाणीवर जमून ते रेकॉर्ड करून टाकतो. आणि रात्री 8च्या सुमाराला ही सगळी मंडळी आकाशवाणीत जमली आणि ते गाणं काही गेलं सापडेना त्याने. म्हणजे अतिशय, आणि त्यावेळेला झेरॉक्स काही भानगड नव्हती हो, आणि गाण्याची कॉपी ठेवण्याची गदिमांची पद्धत नव्हती. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की त्या गाण्याचं करायचं काय आता. आणि बरीच शोधाशोध केल्यानंतर गदिमांना झोपेतनं उठवून आकाशवाणीवर बोलवण्यात आलं. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहीतच असेल, गदिमा आणि बाबूजींचे समरप्रसंग बरेच व्हायचे, त्यामुळे ते गाणं हरवलंय म्हणताना ते भडकले. ते म्हणले मी नाही आता पुन्हा लिहिलं. असं कुठे गाणं पुन्हा लिहिता येतं का? तसंच मी चाललो. सीताकांत लाडांनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की आता असं चालणार नाही, उद्या सकाळी ब्रॉडकास्ट आहे आणि तुम्हाला हे गाणं आता पुन्हा लिहिलं पाहिजे. आणि मित्रत्वाचा हक्क म्हणून मी एक काम करणार आहे की मी तुम्हाला एका खोलीत चक्क कोंडून घालणार आहे, बाहेरून कडी लावणार आहे. तुम्हाला तंबाखू हवी असली तर सांगा, चहा हवा असला तर सांगा, सगळं मिळेल, पण आणि गाणं लिहिल्याशिवाय बाहेर येणं नाही. आणि असं म्हणतात की 10-1 मिनिटात त्यांनी ते गाणं ना दारावर टकटक करून दार उघडलं आणि सीताकांत लाडांच्या त्यांनी हातात दिलं. आणि सीताकांत लाडांनी नंतर एका लेखात असं लिहिलंय की माणिकबाईंकडे ज्या गाण्याचं गदिमांनी वाचन केलं होतं त्या आणि आत्ता दिलेल्या गाण्यात अक्षरशः काहीही फरक नव्हता. फक्त ज्योतीने तेजाची आरती ही एक ओळ फक्त नवीन त्यांना आढळली, हे त्यांनी तिथं नमूद केलंय. आणि दुपारी जे गाणं त्यांनी वाचून दाखवलं ते त्यांच्या मनात, त्यांच्या प्रतिभाशक्तीत ऑलरेडी कुठेतरी रेकॉर्ड झालेलं होतं, हे त्यांनी जणू काही पुन्हा उतरवून काढलं असं मला वाटतं. गदिमानं कळलं आणि बाबूजींचा त्यांचा सुखसंवाद झाला. त्यावेळेला माणिकबाई तिथे आल्या आणि त्या म्हणाल्या की श्रीधर आजारी आहे आणि त्याला नायडू हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे आणि मला झाला होता डिप्थेरिया. आणि बाबूजींना कळल्यानंतर ते तसेच तडक हॉस्पिटलमध्ये आले आणि मला बघितलं. मला अजून आठवतं, मी लहान होतो तरी एवढं मोठं झाडं इंजेक्शन द्यायचं त्याला डिप्थेरियाला. पण ते आले, परत आले, माणिकबाईंना बोलवलं, माझ्या आईला बोलवलं आणि पहिलं श्रीराम 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 त्यांनी गायलेलं आहे. आणि तिथेच बाबूजींनी चाल लावली आणि ते गाणं झालं. याचा अर्थ असा आहे की दोघंही हे बुद्धिमान होते, पण त्याला प्रतिभेची जोड होती. प्रतिभा असल्याशिवाय अशी कामं होत नाहीत. आता याने लिहिलं आहे बघा ना, पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवनपट, प्रत्येक शाहुनी प्रतिमा उत्कट. ही ओळ किती सुंदर आहे बघा. प्रत्येक शाहुनी प्रतिमा उत्कट, प्रभूचे लोचन पाहणा होती. गदिमांनी अतिशय सोप्या भाषेत गीत रामायण लिहिलेलं आहे आणि मला असं वाटतं की सोपं लिहिणं हे सर्वात कठीण असतं. तू जे आता कडवं सांगितलंस ना की पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवनपट, म्हणजे थोडक्यात त्या
पौराणिक काळात घडून गेलेल्या त्या इतिहासावर त्यांनी आजचं जी टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला माहिती आहे ना, कुठलाही तुम्ही सीन जेव्हा पाहता तेव्हा त्याला जेव्हा चौकट टाकता तेव्हा त्यातलं सौंदर्य जास्त प्रतीत होतं. आणि म्हणूनच प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असं कदाचित ती चौकट टाकल्यामुळे सुद्धा झालं असं. बरं का, की लाडके कौशल्य राणी ही जी ओळ आहे ना, ही त्यांना कदाचित नंतर सुचली आहे बरं का. त्यांनी काय केलंय, संपूर्ण गाणं लिहिलंय, मग बाजूला एक सूर्य काढलाय असा, त्या सुरात त्यांनी लाडके कौशल्य राणी असं लिहिले आणि त्या सूर्याचे किरण त्यांनी प्रत्येक कडव्याच्या शेवटाला पोहोचवले. त्या प्रतिभावंतांच्या गमती जमती आहेत. गदिमाने सर्वच गाण्याचं वर्णन केलेलं आहे. आणि आणखी एक म्हणतो म्हणजे संपूर्ण कॅमेरा जसा फिरतो ना सिनेमात, तसं त्यांचे शब्द पुढे पुढे जातात आणि स्वर ते घेऊन जातात पुढे. एका ठिकाणी त्या दोन बालकांचं वर्णन करताना ते म्हणतात, फुला परिते ओठ उमलती, सुगंध से स्वर भुवनी झुलती, कर्णभूषणे कुंडल डुलती, संगती वीणा झंकारती. वर्णन कसं केलं बघा. आणि बाबूजींनी जी चाल लावली आहे ते त्याचे उच्चार कसे आहेत बघा. आता ठोक असं म्हटलं कदाचित आपल्या लक्षात की ब्लो येतो त्याचा, हो भो 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 मध्ये अक्षर, परंतु तो ठ 55 सालचे मायक्रोफोन असल्यामुळे तरी देखील ठ कसा आलाय बघा. सुगंध पुढे गदिमा लिहितात, कर्णभूषणे कुंडल डुलती. कानातली जी आभूषण आहेत ती मान हलवली जाताना किती हलणार, आभूषण हलणार, ती हलण्याची क्रिया बाबूजींनी स्वरात आणली. कर्णभूषणे कुंडल संगती वीणा झंकारती, कुशल रामायण. क्या बात है, क्या बात है.